मॅच दोन संघादरम्यान कडवी लढत, कडवं युद्ध, चेंडू आणि फलीमधलं द्वंद्व युद्ध हे आपल्याला बघायला मिळत आहे, जिथे मात्र आई गावदेवी शिरवली हा संघ आपण बघू शकतात आणि एकीकडे गणेशपुरी सारखा संघ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. सुंदर अशी स्पर्धा हाताळली जात आहे. आज आपण वसई तालुक्यातील एक सुंदर असं गाव, नॅशनल हायवे क्रमांक 48च्या लगत नवसाईचे गाव, निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे गाव नाणेफेकीचा कॉल जिंकला आई गावदेवी शिरवली या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. लक्षात असू द्या 5 षटकांचा सामना असेल. 2 षटक पॉवर प्लेचे बंधन आहे, वेळेअभावी 1 षटक कपात केलंय आणि खासियत राहिले जास्तीत जास्त षटक कशा पद्धतीने खेळले जातील या मैदानावर मात्र आयोजकांकडून हे विशेष करून लक्ष घेतलं गेलंय. 2 तगडे संघ याच आपण बघू शकतात परिसरातील आहेत. एके ठिकाणी आपण बघू शकतात गणेशपुरी सारखा संघ आणि एक ठिकाणी आई गावदेवी शिरवली आणि संपूर्ण शिरवलीकर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. संपूर्ण पाठीराखे त्यांचं होतं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फर्स्ट फेल गोलंदाजी मार्फत निलेश शेळका, एक अनुभवी गोलंदाज आपण बघू शकतात, आज पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, परंतु एकंदरीत खेळ खूप सुंदर पद्धतीने आकारलाय. अगदी म्हणायचं झालं तर लिजंड क्रिकेटर म्हणून संबोधलं जातं या खेळाडूला. दोन्ही संघाचे 12th मॅन प्लीज आपण पाठवून द्यायचं आहे. आई गावदेवी शिरवली संघाचा 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहे. चला गणेशपुरी संघाचा 12th मॅन क्विकली आपण पाठवून द्यायचा आहे. मागील सामन्यामध्ये काय चुरस आपण बघितले. अगदी पहिला सामना आई गावदेवी शिरवली संघाने लो स्कोर गेम डिपेंड केला. तदनंतर जिथे आपण बघू शकतात गणेशपुरी सारख्या संघाने मातब्बर संघ जिथे मात्र सफाळे सारख्या संघाला पराभूत केलं. तो संघ मैदानाच्या आतमध्ये सामन्याला दे सुरुवात. पहिला चेंडू स्वॅग से करेंगे स्वागत. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, 6 धावा, षटकार. अगदी पहिला चेंडू आपण बघू शकतात एकंदरीत थोडासा ओव्हरपिच होता आणि खूप चांगला फटका लॉंगॉनच्या रिजन मध्ये समोरच्या दिशेने उडवले. कमबॅक करण्याचे सिग्नल, परंतु हो दैव देतं आणि कर्म देतं त्या पद्धतीचं चित्र बघायला मिळालं. देवाने संधी तर दिली होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. जिथे शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि ज्याच्या हातामधनं मात्र आपण बघू शकतायत सोपा झेल धरतीला दान केलाय. मयूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण बघू शकतायत. कमबॅक करण्याचा मात्र मोका होता परंतु मोका गमावलाय आणि जिथे म्हणायचं झालं तर ही संधी खूप महागात पडू शकते, कारण की मागच्या सामन्यामध्ये मयुरेशाने खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला होता. 29 धावांची इनिंग आकारली होती, ती सुद्धा नॉट आउट आणि एक मोठ्या धावसंख्येकडे एकंदरीत 80+ धावा मात्र यक्ष 11 सफाळेच्या अगेन्स्ट लावल्या होत्या. आणि खास करून कौतुक करावं लागेल अशोक जाधव याचं काय जबरदस्त इनिंग आकारली होती. हाफ सेंचुरी या स्पर्धेच्या माध्यमातून ही दुसरी हाफ सेंचुरी काल आपण बघितलं. अकलोली संघाकडून योगेश पाटील याच्या माध्यमातून पहिली हाफ सेंचुरी बघायला मिळाली. ऑन साइडला निकलास केलाय सुंदर पद्धतीने. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. लॉंग चेस आहे रोशन बोंटे करिता, परंतु चेंडू झालाय रफू चक्कर. 4 धावांची मोहर, चौकार. म्हणून एखाद्या चांगल्या फलंदाजाचा जेव्हा तुम्ही झेल सोडताना तेव्हा सातत्य तो नेहमीच मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय हे सांगायची गरज नाहीये. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झेल सोडले गेले तेव्हा मोठमोठे विक्रम नेहमीच होताना आपण बघितलेत. यावेळी चांगला टप्पा आहे. योग्य ती लाईन बघायला मिळत आहे. सरळ यष्टीरक्षक सुशांत उबाले याला आपण बघू शकतायत. डॉट बॉलची उद्घोषणा. स्कोरकार्ड आतापर्यंत 11 या अंकांवर जाऊन स्थित झालंय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर झेल सोडला गेला, त्यावर आली सिंगल, तदनंतर चौकार आणि तदनंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. पंचांकडे लाऊड अपील तर आहे आणि एकंदरीत म्हणायचं झालं तर यावेळेस पंच सॅटिस्फाय नाही आहेत. अपील तर केला होता परंतु जास्त आत्मविश्वास बघायला मिळाला. उत्साह थोडासा कमी होता. डॉट बॉलचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये 11 धावा. नेल्सन आकडा याला आपण बघू शकतायत. 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 111 या विषम संख्या टेनिस क्रिकेटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेल्सन या आकड्याने संबोधलं जातं. थोडासा अशुभ आकडा आहे परंतु आतापर्यंत चांगली फलंदाजी होत असताना सारखी शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांकडे लावून दिलाय परंतु अपील फेटाळलंय आणि चांगल्या पद्धतीने हा चेंडू
रिलीज केला गेलाय. चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. एक षटकाचा खेळ झालाय. या षटकामध्ये थोडीशी निराश असतील निलेश शेळका, कारण की संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाही. परंतु दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अब बचता है क्या जब चिडिया चुग गई खेत. घेऊया क्विक ब्रेक आणि त्यानंतर सेकंड पॉवर प्ले मध्ये वळणार आहोत. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चामुंडाई चषक 2024 नवसाई. अगदी या स्पर्धेची जी बोलबाला आहे तो नो डाऊट यंदाच्या हंगामामध्ये सर्वत्रीकडे पसरताना बघायला मिळेल, कारण की खासियत आहे 3 तालुके मिश्र, त्यानंतर 3 ते 4 जिल्हे मिश्र अशी या स्पर्धेची रूपरेषा. आणि येत्या शुक्रवारमध्ये मात्र सर्वांचं जे आपण बघू शकतात लक्ष विदित करेल गोरसई सारखा संघ सुद्धा या मैदानावर खेळताना आपल्याला बघायला मिळेल. पवन केने कोण विसरेल. भावेश पवार बेस्ट बॉलरचा किताब इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून मिळाला गेला आणि झळाळला. काय मिरवणूक सजवली गेली गोरसईच्या गावामध्ये आणि ते खेळाडू मात्र या मैदानावर येताना बघायला मिळतील. ड्राईव्ह केले डाऊन द ट्रॅक आहे. लॉंगॉनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकंदरीत 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली गेली आहे. एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 12 अंकांवर. काय परिवर्तन आले टेनिस क्रिकेटमध्ये. उंच भरारी घेतले टेनिस क्रिकेटने. आज नेटवर्कच्या माध्यमातून आपण 1G पासून 5G पर्यंत गेलो आणि तिथून जी टेनिस क्रिकेटचा जो स्तर आहे तो उंच वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे. जेवढं जास्तीत जास्त क्रिकेट, लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट, मात्र एक जबरदस्त म्हणायचं झालं तर आज फॅशनेट आहेत प्रत्येक खेळाडू खेळ खेळण्याकरिता. अगोदर म्हणायचं 8 महिने क्रिकेट हाताळलं जायचं, परंतु आता मात्र 365 ते 366 दिवस जिथे 8 महिने टेनिस क्रिकेट आणि त्यानंतर पावसाळी रबर क्रिकेट सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट हाच आपला मंत्र, हाच आपला ध्यास नेहमीच बघायला मिळतोय. शरीरापासून दूर खेळलाय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चांगला झेल टिपलाय. यावेळी चुकी होत नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय सौरभ भोई. फलंदाज बाद. फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. विकेटचं पतन झालंय. फर्स्ट विकेट डाऊन. मिस्टर ललित तंबूच्या आशेला जात असताना थोडासा स्ट्रगल करत होता. एकंदरीत 5 चेंडू त्याने फेस केले आणि 4 धावा त्याच्या खात्यामध्ये जॉईंट होत असताना, कारण की एकीकडे झेल सुटला गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने मयुरेश शाने मात्र फलंदाजी केले, परंतु त्याला 7 नाही मिळाले. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं ललित रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला होता. इथून मात्र जास्त करू शकले नाही. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये विकेटचं पतन झालंय. 12 धावा स्कोर काढावं लागलाय. तर 1 डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस गणेशकर. बाबू याला आपण बघू शकताय. एकंदरीत प्रमोशन मिळाले 1 डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये. अजून सुद्धा जितेश भोपी सारखा फलंदाज आपण बघू शकतात. अशोक जाधव आहेत. विकी काले यांना सुद्धा आपण बघताय. पांडुरंग मोर सुद्धा खासियत आहे. अष्टपैलू कामगिरीकरिता ओळखला जातोय, परंतु कशा पद्धतीने गेम प्लॅन आखलाय येणाऱ्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. फुटा चेंडू ऑन साईडला वळवलाय मनगडाच्या साह्याने. कदकाठी जरी सुद्धा छोटी असली तरी कदकाडीकडे जाऊ नका. पोटेन्शियल आहे. छोटा पॅक बडा धमाका. 6 धावा षटकार. नुकताच आपण बघू शकता लंच ब्रेक झाला. लजीज असं जेवण बघायला मिळालं आयोजकांच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीने हा शॉट होता. एकंदरीत फुलटा चेंडू कन्वर्ट करण्याचा त्या ठिकाणी आपण बघू शकता प्रयत्न सुद्धा सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने. मी म्हटलं होतं की या खेळाडूच्या आपण कदकाठीकडे जाऊ नका. पोटेन्शियल आहे. गुणवत्ता ठासून भरले या खेळाडूकडे. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न अगदी अगोदर आपण सफल झाले होते. त्यानंतर पंचांकडे अपील करताय, परंतु पंच आपल्या मताशी ठाम आहेत. चेंडू जातोय डॉट बॉल. स्कोर कार्ड एकंदरीत 18 अंकांवर 18 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा दीपेश सज्ज होतोय.
मागच्या सामन्यामध्ये 5 विकेट हॉल घेण्याचा मात्र मनसुबा बघायला मिळाला. तोच दिपेश मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला पडवल्या. मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड केलं जाईल आणि तत्पूर्वी धाव घेत आहेत. तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा कम्प्लिटली केली जात आहे आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले 20 रन्स ऑन कार्ड. 20 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. चांगली फलंदाजी, सुरुवात मात्र चांगली होते. म्हणून मी म्हटलं की या खेळपट्टीवर सुरुवातीला थोडासा टाइम स्पेंड करणं ऍज अ बॅटर खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि तुमच्यामध्ये टेक्निक जर चांगली असेल, चांगल्या पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन असतील तर धावा खोऱ्याने येऊ शकतात. यावेळेस मिस्टामिंग फटका आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक नितीन सोमन यावेळेस चुकी करत नाहीये. एक तुम्हारी तो एक हमारी. यावेळेस बाबूची कहाणी समाप्त होत असताना फलंदाज बाद. तंबूच्या आशेला दुसरा धक्का. वेलकम बॅक. 2 विकेटच्या पतनानंतर आपण बघू शकता 2 डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशोक जाधव. मागच्या सामन्यामध्ये ज्याने मात्र थैमान गाजवलं होतं धावींच्या बाबतीमध्ये तोच फलंदाज. परंतु इथे नवीन चॅलेंज पुन्हा एकदा समोर असणार आहे, कारण की समोरचा संघ जो लो स्कोर गेम डिपेंड करून उतरलाय मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच गोलंदाजी आहे या संघाकडे. परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा उंचावा लागेल, कारण की सुरुवातीला एक झेल सुटलाय. मयुरेश अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. एक अष्टपैलू कामगिरी करिता 360 अँगल मध्ये खेळणारा फलंदाज म्हणजेच मयुरेश. परिपक्वता ठासून भरले नो डाऊट. मैदानाच्या चारही दिशेने तो स्ट्रोक खेळू शकतो. परंतु इथे बघायचं झालं तर निलेश शेलकाचं चॅलेंज पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये बघायला मिळत आहे. वैयक्तिक दुसरं षटक संघाकडनं, तिसरं षटक. स्ट्राईक एंडला बॅटर आहे मयुरेश, नॉन स्ट्राईक एंडला अशोक जाधव. पॉवर प्ले संपलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना बघायला मिळतात. सुंदर डिलिव्हरी, फुलर लेनची डिलिव्हरी आपण बघू शकता. थोडंसं फुटवर्क यूज करायला पाहिजे होतं या चेंडूवर, परंतु सज्ज नव्हता, रेडी नव्हता आणि त्या ठिकाणी बघायचं झालं तर थोडेसे स्लॉपी झाले, लेट झाले, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि चेंडू सरळ निघून गेला. यष्टीरक्षक सुशांत उबाले यांच्या हातखंडामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा निलेश शेळका. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघू शकतायत, परंतु पंचांच्या माध्यमातून रेफल केलं गेलं आहे. थर्ड अंपायर वाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. पाटील नेटवर्कची टीम आपण बघू शकता, जिथे विषय खंबीर आहे पाटील नेटवर्क तिथे नेहमीच खंबीर बघायला मिळतोय. चेक केलं जाईल वाईट आहे की फेअर डिलिव्हरी असेल. यस, लीगल डिलिव्हरी असणार आहे. आणि एकंदरीत म्हणायचं झालं तर यष्टांच्या वर्ण हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. खूप चांगल्या पद्धतीने मार्जिन ऑफ एरर बघायला मिळालं. या डिसिजन मध्ये चांगला डिसिजन पोहोचवला गेलाय. स्कोर कार्ड आतापर्यंत 20 या अंकांवर. चांगली गोलंदाजी निलेश शेळकाच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज मयुरेश एकेंडने मात्र एक षटकार आला त्याच्या बॅटमधनं, परंतु इथे मात्र थोडंसं जखडून ठेवलंय, बंधनात ठेवलंय. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलाय आसमंजस मध्ये. आणि संध्याकाळचं सत्र चालू होते. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं व्हॅरिएशन बघायला मिळालं. जो नॅचरल अँगल आहे अगदी मिडल स्टंप वरनं ऑफ स्टंपच्या दिशेने हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. काटा किर त्या पद्धतीने म्हणायचं झालं तर थोडेसे ढुंडो रे साजना मयुरेशाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होत असताना निलेश शेळका आपण बघू शकतायत. धावफलक जागेवर स्थिर झाले 20 या अंकांवर. 20 रन्स ऑन कार्ड. पंच काहीतरी सूचित करताय सुशांत उबाळे याला, कारण की चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण मुवमेंट करू शकत नाही. हे क्रिकेटचं बेसिक आहे आणि जे क्रिकेटचे नियम आहेत तेच मात्र पंचांच्या माध्यमातून, म्हणून पंचगिरी सुद्धा खूप चोख राहिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तेच पंचांच्या माध्यमातून सूचित केलंय की चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण मुवमेंट करू शकत नाही, खास करून यष्टीरक्षक. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. फुटा चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या रिझन मध्ये. 4+1 नोचा इशारा. अर्थातच यास 5 धावा स्कोर कार्ड वर्जित होतील. सो बिलकुल सो वाली खेळ
नोचा इशारा आलाय. अर्थातच फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. थोडंसं कॉन्सन्ट्रेट लाभ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर निलेश. यावेळेस मिसॅमिक स्ट्रोक आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. एकंदरीत म्हणायचं झालं तर जास्त काही करू शकले नाहीयेत मयूरेश. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 26 रन्स ऑन कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. गणेशपुरी हा संघ आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 5 षटकांचे सामना. इथून जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र बघायचं झालं तर अशोक जाधव, परंतु इथे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी तरबेज ठेवले, जखडून ठेवले, बंधनात ठेवले असंच म्हणावं लागेल. हा तोच संघ आहे का ज्याने मात्र 80+ धावा मागील सामन्यामध्ये लावल्या होत्या. परंतु मी म्हटलं होती की क्रिकेट प्रत्येक नवीन गोष्टीकडे जेव्हा तुम्ही वाटचाल कराल तेव्हा नवीन चॅलेंज हे तुमच्या डोळ्यांसमोर नेहमीच असतं. आणि ते नवीन चॅलेंज आहे आईगावदेवी शिरवली सारख्या संघाचं. आणि खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले निलेश शेळके यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्रॉस लाईनने खेळतात. अगोदरच बॅकलिप बंद झाली, तदनंतर चेंडू ट्रॅव्हल झाला यस्ती रक्षक यांच्या हातकंडामध्ये. पूर्णपणे चांगली गोलंदाजी, जरी सुद्धा नो आला तरी सुद्धा आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 26 रन्स ऑन कार्ड 3 षटकाच्या समाप्तीनंतर. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. राकड देशा कणखर देशा, दगडांच्याही देशा, नाजुक देशा कोमल देशा, फुलांच्याही देशा. अंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा, अंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र देश ज्या देशामध्ये आज आपण बघू शकतात, भारत या देशामध्ये आपण राहतोय. 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, ज्यामध्ये 1618 प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जात आहेत. 6400 प्रकारच्या जाती आहेत. 6 धर्म, 6 पारंपरिक गट आणि 29 मोठे उत्सव असा एक देश म्हणजेच माझा भारत देश. मेरा भारत महान. आणि या भारत देशामध्ये आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतोय. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि विसरून चालायचं नाहीये. ज्या नावाने महाराष्ट्र हा राज्य ओळखला जातो, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नावाअखेर आपण बघू शकताय महाराष्ट्र हे राज्य मात्र काय जबरदस्त पद्धतीने प्रगती केलंय. गोलंदाजी ट्रॅकवर अंकित पाटील या गोलंदाजाला आणलंय आणि अंकित त्याचं स्वागत ऑन साईडला षटकाराने केलं जात आहे. 3 षटकापूर्वी ती सुरुवातीला थोडीशी खराब सुरुवात झाली, परंतु इथे एकंदरीत पिकअप पकडण्याचं काम आहे. चांगला फटका, 6 धावा, षटकार. रन्स ऑन कार्ड, 32 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. यापुढे रिव्हर्स गडम करण्याचा प्रयत्न, चेंडू गली रेझन मधनं पुन्हा एकदा झालाय रफू चक्कर. 4 धावांची मोहर, चौकार. विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. शिवबा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला, असं अखंड महाराष्ट्राचे देवस्थान
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा सन्मान. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 36 अंकांवर. यावेळेस कमबॅक झालाय, प्रत्युत्तर दिले अंकित पाडीवाने. चांगले यष्टीरक्षण चपलाईने सुशांत दुबाले आलाय आणि फलंदाज यावेळेस तंबूच्या आशेला बांधून मिस्टर महेश याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चामुंडाई चषक 2024 मध्ये लाख मोलाची स्पर्धा आज नवसईकरांकरिता एक क्रिकेटची पर्वणी आहे. मयुरेश बाद झाला, त्यानंतर आणखी एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश भोपी याला आपण बघताय. नक्कीच मोठी आपण बघू शकता बॅटिंग लाईनअप आहे गणेशपुरी या संघाकडे, कारण की एक मोहरा बाद झाल्यानंतर दुसरा मोहरा म्हणजेच म्हणायचं झालं तर इथून अजून सुद्धा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 36 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. एकंदरीत या षटकातील जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ झालाय. अंकित पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन असो, त्यानंतर परी 11-4-4-0 असो, गणेशपुरी गाविक संघ असो, या खेळाडूने सुद्धा अगदी कमी वेळेमध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. तो जितेश मैदानाच्या आतमध्ये, आणि ज्या पद्धतीने अगोदर उल्लेख केला गणेशपुरी या संघाचे मनोबल सुद्धा खूप उंच आहे, कारण की जागा नाहीये ट्रॉफी ठेवण्याकरिता अशी मात्र आमच्यापर्यंत सूचना आली, कारण की प्रत्येक हंगामामध्ये 20 पेक्षा जास्त ट्रॉफी गणेशपुरी करांकरिता नेहमीच बघायला मिळत आहेत. ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चेंडू पुन्हा एकदा निघून गेला. 4 धाव्यांची मोहर उमटली. आल्या आल्या स्वतःचं अस्तित्व दाखवतो मिस्टर जितेश भोपी. ब्रँडेड चौकार 4. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक 40 या अंकांवर. इथून धाव्यांचा वेग वाढवण्याकरिता नक्कीच प्रयत्न करतील गणेशपुरी हा संघ, आणि दोन्ही फलंदाज आपण बघू शकतात मातब्बर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अंकित. रिव्हर्स रो अटेम्प्ट केलाय, परंतु महत्वपूर्ण तोफ्याच्या रूपाने या धावा. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, आणि चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉप रिझर्व करणं 4+1 वाईटच्या रूपाने या 5 धावा स्कोर कार्डवर जित होतील. पाच धावा महत्वपूर्ण धावा स्कोर कार्डवर. आता धाव्यांचा वेग वाढतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 45 अंकांवर. ऑन साइडला हा पेटल स्ट्रोक आहे जितेश भोपीचा. चेंडू पुन्हा एकदा फर्रार. 6 धाव्यांची मोहर. षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी. स्कोर कार्ड 51 रन्स ऑन कार्ड. 51 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पॅड लाईन इज अ बॅड लाईन हे सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे. पॅड लाईनला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही, खास करून जितेश भोपी सारख्या फलंदाजाला. यावेळेस मात्र प्रत्युत्तर दिलं अंकित याने. हम भी किसी से कम नहीं. फलंदाज बाद झाला. लेग बिफोर द विकेट. ऍब्सोल्युटली पंपच्या स्वरूपात जितेश भोपी याच्या खेळीला सुद्धा पूर्णविराम.
51 धावा स्कोर कार्ड लागल्या गेल्या. धावांचा वेग वाढतो आणि वाढतो तिथे विकेट येत आहे आणि एकंदरीत जितेश चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता परंतु बाद होऊन तंबूच्या आशेला गेलाय. ज्या धावींची गरज होती त्या धावा येत असताना इथे आपण बघू शकता प्रति षटका गणिक 10.33च्या सरासरीने पुढे जातोय गणेशपुरी हा संघ. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर संवेग या गोलंदाजाला आणलं गेलंय. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती VGPLच्या माध्यमातून. वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये एक नवतरुण उभारता सितारा अपकमिंग टॅलेंट शिरवली गावाकरिता आपण बघू शकतायत आणि म्हणायचं झालं तर बाळाचे पाय हे पाळण्यामध्ये सुखरूप दिसत आहेत आणि येणारं भविष्य खास करून शिरवली गावाकरिता खूप उज्ज्वल असणार आहे. सनबेक नव्याने गोलंदाजी मार्क स्ट्रायकरला बॅटर आहे मिस्टर अशोक जाधव. यानंतर होणारा सामना दोन संघ चला आपण उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संवेग सज्ज होतोय. इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. अशोक थोडासा डॉट बॉल खेळलाय परंतु इथे शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. फुलालेची डिलिव्हरी ऑन साईडला मनगडाच्या साह्याने हा फोर्स आहे मिस्टर अशोक जाधव. आतापर्यंत 30 जिद्द चिकाडी मैदानाच्या आतमध्ये 6 धावा षटकार. थँक्यू. चला यानंतर होणारा सामना जय श्रीराम वालीव आणि त्यानंतर आई चामुंडा देवी भावाळे संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. अगदी वाटलं नव्हतं चेंडू थोडासा लो फुलटॉस बनला होता परंतु काय जबरदस्त मनगडामध्ये ताकद आहे अशोक जाधव याच्या. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न फटका मिस टायमिंग आहे आणि इथे कमबॅक झालाय सनबेकच्या माध्यमातून. अगदी म्हणायचं झालं तर छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान करून दाखवले फलंदाज बाद अशोक जाधव याच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस गणेशकर याला आपण बघू शकतायत. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचलाय 57 या अंकांवर. अशोक जाधव एक षटकार खेळून बाद झालाय. तंबूच्या आशेला 4 चेंडूंमध्ये 6 धावींची वैयक्तिक इनिंग आपल्या संघाकरिता. या मॅच मध्ये जास्त काही करू शकले नाही परंतु अजून सुद्धा या षटकातील जबरजबर 4 चेंडूंचा खेळ होणं शेष आहे. पुन्हा एकदा संवेग सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. बाहेरच्या दिशेने सुंदर पद्धतीने चेंडू रिलीज केला गेलाय परंतु यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय आणि बाईटच्या रूपाने मात्र यावेळेस धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल आणि धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 58 या अंकांवर. 58 रन्स ऑन कार्ड 58 धावा. आई चामुंडाई चषक 2024 आपण बघू शकतात. यानंतर भावाळे आणि त्यानंतर जय श्रीराम वालीव या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचा आहे. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न फटका पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. सनवेग येतोय स्वतःच्या गोलंदाजीवर. सुरेख झेल टिपला गेलाय. विकी काळे याच्या खेळीला सुद्धा लागतोय पूर्णविराम. वेलकम बॅक. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत याला आपण बघू शकतायत. चांगली गोलंदाजी. अगदी पहिला चेंडू सुद्धा चांगला होता परंतु पहिल्या चेंडूवर मात्र चांगल्या पद्धतीने फटका सजवला गेला. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावा. तदनंतर विकेट आली. तदनंतर सिंगल आणि तदनंतर पुन्हा एकदा विकेट आलंय. चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये संवेग आपण बघू शकतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत याला आपण बघताय. एकंदरीत 58 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संवेग सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने.
आकुटपदा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा मोका आहे समित जाधव. ओहो चुकी झालंय आणि जिथे झेल घेण्याची ही संधी पुन्हा एकदा संधी गमावली. समित जाधव सुद्धा चुकी करत असताना ऑन फील्ड आपण बघताय थोडीशी खराब कामगिरी. सुरुवातीला सुद्धा मयुरेश सारख्या फलंदाजाचा झेल सोडला गेला आणि तिथून 23 धावा मात्र मयुरेशने स्कोर कार्डवर लावल्या म्हणून त्या धावा रोखल्या जाऊ शकत होत्या परंतु झेल सुटले गेले. तिथून आपण बघू शकता या षटकामध्ये सुद्धा भरत याचा झेल सुटलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू कारण की प्रत्येक धाव खूप महत्वपूर्ण आहे आणि इथून आपण बघायचं झालं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 60 अंकांवर. यावेळेस लिव्ह केलाय खूप सुंदर पद्धतीने हा चेंडू रिलीज झाला ॲक्युरेट लाईनने आणि चेंडू जातोय डॉट बॉल म्हणजेच एक इनिंगचा खेळ कंप्लीट झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. प्रथमतः फलंदाजी करताना गणेशपुरी हा संघ एक सुस्थितीमध्ये 60 धावा आणि विजयाकरिता लक्ष ठेवले आहे. गावदेवी शिरवली या संघाकरिता 61 धावेंचं आव्हान हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. यानंतर होणारा सामना चला भावाळे संघाचा कर्णधार आणि वालिव संघाचा कर्णधार आपण उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. आदरणीय सन्माननीय वैभवजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. धीरज झा या ठिकाणी उपस्थित आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आणि आपण बघू शकताय ज्याच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचं कामनामा आहे टेनिस क्रिकेटमध्ये ब्रँड ऑफ नवसाई मिस्टर भावेश पाटील आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभ असे नाणेफेकीचा कॉल हा केला जातोय. वालीवाडी तदनंतर भावाळे या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत खूप चांगली रूपरेषा सजवली गेली आहे. मी म्हटलं की 3 तालुक्यांचा समावेश तदनंतर 2 जिल्ह्यांचा समावेश एकंदरीत म्हणायचं झालं तर या स्पर्धेची रूपरेषा ठरलंय आणि येत्या शुक्रवारच्या दिवसामध्ये गोरसाई ब सारखा संघ सुद्धा या मैदानावर खेळताना आपल्याला बघायला मिळेल. पवन केने तदनंतर भावेश पवार सारखे स्टार खेळाडू मात्र या मैदानावर खेळताना आपल्याला बघायला. नाणेफेकीचा कॉल वालिव या संघाने जिंकलाय आणि धीरज झा यांनी त्वरित निर्णय घेतलाय की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि फलंदाजीकरिता आव्हान दिलंय आई चामुंडाई भावाळे या संघाला. यानंतर इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील. खूप सुंदर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना त्वरित आपल्याला बघायला मिळेल कारण की नाण्याची एक बाजू आपण बघितलंय नाण्याची दुसरी बाजू बघणं तेवढंच गरजेची गोष्ट. घेऊया एक क्विक ब्रेक आणि त्यानंतर थेट लाईव्ह ऍक्शन कडे पुन्हा एकदा वळणार आहोत. चला प्लीज थोडीशी घाई करा. 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. एकंदरीत 60 धावा लागल्यात आणि 61 धावेंचं आव्हान हे समोर असणार आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल चला आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. यानंतर अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत त्या कारणास्तव ही थोडीशी विनंती असेल. चला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. यानंतर आपण बघू शकता भाववाळे आणि त्यानंतर जय श्रीराम वालिव या 2 संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघ तेवढेच मातब्बर आहेत आणि जी चुरस आहे ती नो डाऊट बघायला मिळेल. योगेश भालेराव सारखा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल ऍक्शन पुन्हा एकदा. त्यानंतर सूरज केने पुन्हा एकदा इन ऍक्शन बघायला मिळतील. नवनाथने काय जबरदस्त फलंदाजी केली या अगोदरच्या सामन्यामध्ये. अगदी शेवटच्या मोमेंटला काय जबरदस्त स्ट्रॉंग फिनिश करताना बघायला मिळाला आणि त्याची ती इनिंग आणि तिथून मात्र एक 70+ धावा सुखरूप पद्धतीने मात्र उभारल्या गेल्या. सुरुवातीला प्रश्नचिन्ह होते म्हणून मी म्हटलं की या खेळपट्टीवर आल्या आल्या तुम्ही फलंदाजी करू शकत नाही. थोडासा तग लावून थोडासा वेळ घेतला स्टार्टला त्यानंतर तुम्ही कन्वर्ट करू शकता एक मोठ्या धावसंख्येपर्यंत. 61
61 धावेंचं लक्ष आहे. बघायचं झालं तर इथून कशा पद्धतीने फलंदाजी होईल. आई गावदेवी शिरवली या संघाकडनं 2 फलंदाज सलामीवीर आपण बघताय. नितीन सोमन आणि त्यानंतर अंकित पाटील अशी सलामीवीर जोडी. एकीकडे अनुभव आहे, एकीकडे नवतरुण उभारता सितारा अंकित पाटील. हा सुद्धा खेळाडू आपण बघू शकता चल पिचल करिता ओळखला जातो. 360 अँगल मध्ये खेळणारा हा फलंदाज याने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे. म्हणून जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं सोनं करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. 60 धावा लागल्यात. 61 धावेंचा लक्ष्यांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर फर्स्ट स्पेलमध्ये पांडुरंग मोर या गोलंदाजाला आणलं गेलंय. पहिलं ओव्हर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्ले मध्ये बघायचं इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होईल की चांगल्या पद्धतीने फलंदाजी होईल. लॉंगॉनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्यानंतर आपण बघू शकता डीप स्कोरलेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. स्वतः विकी काळेला आपण बघताय. मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये बाळा याला आपण बघू शकताय. त्यानंतर रोहिदास तांबडे याला आपण बघताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. पहिला चेंडू लेग ग्लास केलाय सुंदर पद्धतीने. अगदी म्हणायचं झालं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. काय एफर्ट आहे आणि या एफर्ट करिता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक मोमेंटला असं वाटलं की चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावांकरिता, परंतु संपूर्ण समर्पण काय आहे आणि का मला प्लेइंग 11 मध्ये घेतलंय ऍज अ क्षेत्ररक्षक हे पुन्हा एकदा सज्ज झाले मैदानाच्या आतमध्ये. सिद्ध केलंय मिस्टर विकी काळे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. नेहमीच इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतोय. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन असो या खेळाडूने आपला स्तर आहे तो नक्कीच हाय ठेवलाय आणि इथून एक गाव एक फॉर्मॅट मधनं आपण बघू शकता चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केल्या आपल्या संघाकरिता. नो डाऊट धावा वाचवल्यात. यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळण घेतोय ही खासियत आहे. कधी रॉंग वन कधी इन स्विंगर आउट स्विंगर हे मात्र खासियत आहे पांडुरंग बोर. कारण की या अगोदर 1 लाख मोलाची स्पर्धा आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेणारा एकमेव गोलंदाज आपल्याला बघायला मिळाला आहे. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केला होता. लेग ग्लान्स केला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर डॉट बॉल आलाय. 2 धावा या स्कोर काढावं लागल्या. तर पांडुरंग मोर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. पॉईंट रिझन आपण बघू शकता कबो पॉईंट आहे. त्यानंतर शॉर्ट एक्सला कव्हर मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर शॉर्ट स्कोर लेग आपण बघू शकता शॉर्ट थर्डमॅन आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग थोडासा वाईटिश आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा पांडुरंग सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटन पॅटच्या साह्याने बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय. चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. डॉट बॉल. कॅल्क्युलेशन रिस्क घ्यावी लागेल. म्हणायचं झालं तर रिक्वायर्ड रन रेट 12.30च्या घरामध्ये आहे आणि इथून तुम्हाला पॉवर प्ले मध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. कारण की पॉवर प्लेचे जे 2 षटक आहेत त्यामध्ये क्लिअर होईल की हा सामना कोणाच्या दिशेने जास्तीत जास्त झुकताना बघायला मिळेल. तर्क आणि वितर्क फक्त आपण मैदानाच्या बाहेर लावू शकता. मैदानाच्या आतमध्ये खेळ हा खेळाडूंनाच करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पांडुरंग सज्ज होतोय. यावेळेस मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जितेश भोपी याला घेतलं गेलंय. बाळाला आपण बघताय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तैनात केले गेले सुसज्ज केले गेले. पॉईंट आहे कब पॉईंट. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण बघू शकताय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन मिस्टर पांडुरंग सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न फटका मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक यावेळी जज करतायत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरच्या स्वागत. विकेटचं पतन नितीन सोमन तंबूच्या आशेला जात असताना पालघर जिल्हा काय जबरदस्त प्रगती केली. पालघर जिल्ह्याने सुद्धा शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्र कारण की 1 ऑगस्ट 2014 पासून ठाणे या शहरापासून विभाजित झाला आणि तिथून पालघर जिल्ह्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 29,90,116 एवढी लोकसंख्या असणारा पालघर जिल्हा आज आपल्याला बघायला मिळतोय ज्यामध्ये 4,69,699 हेक्टर एवढं क्षेत्रफळ आहे. 112 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा पालघर जिल्ह्याला लाभलाय.
आणि ज्यामध्ये आपण बघू शकता 64.4% साक्षरतेचं प्रमाण आज पुरुषांचं बघायला मिळत आहे, तर 67.40 एवढं पर्सेंटेज महिलांचं आज साक्षरतेच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. 3818 पाड्या आहेत, ज्यामध्ये 1007 गावं आपल्याला बघायला मिळतात आणि 477 ग्रामपंचायतचा समावेश असणारा पालघर जिल्हा. आज पालघर जिल्ह्याने सुद्धा आपलं नाव मात्र खूप मोठं केलं आहे. एकंदरीत इथून धावसंख्या आपण बघू शकता 2 या अंकांवर 5 चेंडूंचा खेळ झालाय. पांडुरंग काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत उबाळे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पांडुरंग. यावेळेस स्क्वेअरकटचा फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील, चेंडूला उचलतील, तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळाले. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट स्लो झाली होती, परंतु इन मुवमेंटला दुसरी धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज. सुशांत याच्या बॅटमधून या 2 धावा येत असताना एकंदरीत एक षटकाचा खेळ झालाय. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले नो डाऊट नावे केले पांडुरंग याने आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 4, म्हणजे एक षटकांचा खेळ झाला. येणारे चेंडू तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयाकरिता अजून सुद्धा 57 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये दुसऱ्या षटकामध्ये वळणार आहोत. धन्यवाद. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर मयुरेश या गोलंदाजाला आणलं गेलंय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पांडुरंगी याने खूप चांगली गोलंदाजी अगदी आपल्या संघाकरिता धावा वाचवल्या. सुरुवातीला संधी सुद्धा निर्माण केल्या, परंतु नक्कीच विकेट टेकर गोलंदाज बनला. नितीन सोमनला तंबूच्या आशाला जावं लागलं, परंतु अजून सुद्धा सुशांत उबाळे, अंकित पाटील सारखी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि ही खूप महत्वपूर्ण असणार आहे. इथून चांगल्या पद्धतीने जर खेळ झाला तर नो डाऊट धावेपर्यंत मजल मारेल. यावेळेस एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून गेलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये यावेळी जज केलाय आणि फील्ड करत असताना एक धाव कंप्लीट झाले. एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 5 या अंकांवर 5 रन्स ऑन कार्ड, 5 धावा. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा तर प्रयत्न होता, परंतु फॉलो केला मयुरेश याने. जर समोरच्या रिझन मध्ये खेळला असता किंवा ऑनसाइडला खेळला असता तर बेनिफिट मिळालं असतं. जरथरला थाराने या क्रिकेटच्या माध्यमातून एकंदरीत 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 5 रन्स ऑन कार्ड लिव्ह केल्या या चेंडूला. आपण बघायचं झालं तर व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर विजेत होईल. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन कार्ड. वेलकम दीपेश कुडू यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचचा आस्वाद घेत असताना अगदी मुख्य व्यासपीठावर शहरापासून दूर खेळला आहे. एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आहे. सुपर ड्राईव्ह क्लासिकल स्ट्रोक सुशांत उबाळ्याच्या बॅटमधनं. आणखी एक चौकार, 4. धावफलक 10 या अंकांवर. चांगला स्ट्रोक होता, अगदी मेरिट नुसार खेळला. ज्या पद्धतीने आउटसाइड ऑफ होता आणि फक्त दिशा दर्शवली आणि चेंडू सरळ निघून गेला डीप कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये. चौकार. पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकलाय. पंच वळतायत हळूहळू. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर विजेत होते. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले 11 या अंकांवर. काही जबरदस्त परफॉर्मन्स सुशांत उबाळे याच्या माध्यमातून. VGPLचं ते मैदान शिरसाटच्या मैदानावर काय जबरदस्त हाफ सेंचुरी झळकावली होती आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळी समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरचा रिझन अगदी खाली आणि त्याला भेदून चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. सुंदर फलंदाजी ऑडी लहरामध्ये येत असताना अगदी 4 धावा.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तेलाने दिवे तर सर्वच लावतात, परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वरचे स्वरूप. प्रेम तर सर्वच करतात, परंतु जिच्याकडनं खऱ्या अर्थाने माया मिळते तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरचं स्वरूप. असं म्हणतात ना की देव सगळीकडे पोहोचू शकत नाही, म्हणून त्यांनी आई निर्माण केली. आणि खऱ्या अर्थाने त्या आईना सुद्धा मान वंदना असेल, कारण की जगातील असं एकमेव न्यायालय असं आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ती आपल्या आईची माया. हॅशटॅग आई असं नाव देऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावफलक 15 अंकांवर. फुटा चेंडू ऑन साईडला, पुन्हा एकदा क्षेत्र खाली आहे. वाईट डिश काळूकरनं सीमारेषा पार. चेंडू पुन्हा एकदा झालाय रफू चक्कर. 4 धावा चौकार. फलंदाजी अगदी म्हणायचं झालं तर मेरिट नुसार खेळतायत. नुसते फटके खेळू नका, परंतु स्ट्रोक सिलेक्शन खूप महत्वपूर्ण आहे. ज्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने खेळतोय आणि लगातार 3 चेंडूवर 3 चौकार आल्यात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे तेजस गणेशकर चुकी करत नाहीये. जबरदस्त झेल आणि बिली होत नाहीये, कारण की चांगला फटका होता. मिडल ऑफ द बॅट रिलीज केला गेला होता, परंतु या फटक्याकरिता क्षेत्ररक्षक सजवला होता आणि जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. बिग फिश बडी मछली जाल में फंसी हुई. नक्की धावात येत तर होत्या, परंतु अगदी म्हणायचं झालं तर थोडंसं कॉन्सन्ट्रेट लाभ झालं. अगदी ज्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि सुशांत उबाले मात्र निराश शतबल मनाने तंबूच्या आशेला जात असताना चांगली पद्धतीने फलंदाजी. लगातार 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आले होते, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते सिद्ध होत असताना की लालच बुरी बला आहे आणि ते लालच मध्ये फसला. तिथे आपण बघू शकता चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. ज्या गोलंदाजी करिता आपण बघू शकतात मयुरेश याला आणलं गेलं होतं ती विकेट आले. सबित जाधव नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वर ॲक्युरेट बाउन्स आपण बघू शकतात. यावेळेस रिलीज सुद्धा झालाय अशोक जाधव यांच्या हातकंडामध्ये. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी म्हणायचं झालं तर या षटकामध्ये धावा सुद्धा आल्या, परंतु महत्वपूर्ण सुशांत उबाळेची विकेट सुद्धा आलाय आणि स्कोर कार्ड आई गावदेवी शिरवली या संघाचं जाऊन पोहोचले 19 अंकांवर. येणारे चेंडू तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 42 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. चला जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज. पंचांकडनं वॉर्न केलं गेलंय. चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. तत्पूर्वी आपण घेऊया एक सुंदर असं सॉंग आणि त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये आपण वळणार आहोत. एकोणवीस अंकांवर स्कोर कार्ड. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 42 धावेंचं लक्ष. जो आस्किंग रिक्वायर रन रेट आहे तो आता मात्र 14च्या घरामध्ये जात असताना बघायला मिळतोय. इथून एकंदरीत 14च्या सरासरीने जर गेले तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. अजून सुद्धा अंकित पाटील आहे, नव्याने फलंदाज समित जाधव आहे, त्याच्याकडे सुद्धा कॅलिबर आहे, परंतु आपलं कॅलिबर इथे सिद्ध करावं लागेल. चांगली फलंदाजी आपल्या संघाकरिता करावी लागेल. पांडुरंग आला. या वेळेस रॉंग वन होता. बाहेरच्या दिशेने एक खासियत आहे मार्जिन ऑफ एरर आणि तिथे बॅटची एज. फलंदाज बाद. यष्टी रक्षकाने घेतलाय चांगला झेल. फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम.
विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज सौरभ भोईर मैदानाच्या आतमध्ये 9व्याने बॅटर. एकंदरीत अंकित सुरुवातीपासून मात्र तग लावून नव्हता, परंतु जास्त काही करू शकले नाही. म्हणून पांडुरंग मोर सारख्या गोलंदाजाला जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुमची टेक्निक सुदृढ असणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. प्रत्येक चेंडूवर काहीतरी नवीन चॅलेंज तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय. बघा यावेळेस मात्र चांगली डिलिव्हरी आहे. सरळ रेषेमध्ये जर खेळले असते तर बेनिफिट मिळालं असतं, परंतु अगोदरच बॅकलिप बंद झाली होती. सौरभ याची ब्लाइंड स्ट्रोक खेळताय आणि ब्लाइंड स्ट्रोकचं बेनिफिट मिळत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. डॉट बॉल. 19 धावेंवर धावसंख्या स्थिर झाले. रेड सिग्नल लागत असताना पुन्हा एकदा पुढील बॉल. पांडुरंग ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पांडुरंग आपण बघू शकतात. क्षेत्ररक्षक आहे तेजस. काय आतापर्यंत चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुरुवातीला मात्र तो चौकार अडवला गेला विकी काळे यांच्या माध्यमातून. त्यानंतर पुढील मात्र जे क्षेत्ररक्षण झालं ते खूप चांगल्या पद्धतीचं झेल टिपले गेले. त्यानंतर धाबा वाचवला गेला आपल्या संघाकरिता आणि एकंदरीत आतापर्यंत या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन गणेशपुरी या संघाने केलंय. यावेळेस फटका मिसटायमिंग आहे. जास्तीत जास्त हवेमध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस विकी काळे. आत्ताच कौतुक केलं होतं आणि थोडीशी नजर लागले, कारण की रनिंग झेल त्या पद्धतीने आपण बघू शकता. बॉडी बॅलन्स थोडंसं पुढच्या दिशेने होतं, जिथे मात्र चेंडू हातामध्ये रिलीज झाला होता, परंतु बाउन्सने चेंडू गॅदर झालाय जमिनीवर आणि तिथून मात्र आपण बघू शकता या 2 धावा स्कोर कार्डवर जित होत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक 22 या अंकांवर. समीत जाधव पोटेन्शियल असणारा खेळाडू आहे, परंतु आपलं पोटेन्शियल इथे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. अभि नाही तो कभी नाही, कारण की इथे तुम्हाला तुमचा गाव बघतोय, इथे मात्र तुम्हाला प्रेक्षक वर्ग बघताय आणि प्रेक्षकांसमोर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. यावेळी जज होत आहेत आणि जितेश भोपी चुकी करणार नाहीये. अगोदर चान्स मिळाला होता, परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाही. अगोदर चुकी झाली, मागचा वेढा तर पुढचा शहाणा होत असताना फलंदाज बाद मिस्टर समीत जाधव याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. बावीस धावा स्कोर करावे लागल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश शेळका यांना आपण बघताय. आतापर्यंत 4 गडी बाद होऊन तंबूच्या आशेला गेल्या. थोडीशी स्थिती डाळमळीत होत असताना, कारण की प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक विकेट दबाव दडपण प्रेशर निर्माण करणार आहे. तर गोलंदाजी करणारा संघ आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. मनसुबे क्लिअर केलेत की सामना स्लो होणार नाहीये. चांगली गोलंदाजी होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित गणेशपुरी या संघाकरिता. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पांडुरंग सज्ज होतोय. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. फटका मिसटायमिंग आहे. पुन्हा एकदा तेजस पुढे सरसावलाय. एफर्ट तर दिलेत, परंतु एफर्ट परिपूर्ण नाही आहेत आणि जिथे एकच धाव घेतली गेले. जीवनदान मिळते. निलेश शेळका याला बघायचा या जीवनदानाचा फायदा घेताना बघायला मिळतील का, कारण एकंदरीत स्कोर कार्डवर धावा लागल्यात 23 धावा आणि इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयाकरिता 38 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. 12 बॉल्स रिमेनिंग, 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 गेंदे शेष और 38 रनों की जरूरत. घेऊया एक सुंदर असं सॉंग आणि पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये आपण वळणार आहोत. सुंदर स्पेल हाताळलं अगदी म्हणायचं झालं तर पांडुरंग याने, आणि ही खेळपट्टी पांडुरंग याला अगदी सुशोभित आहे. व्हेरिएशन असणाऱ्या गोलंदाजाला, परिवर्तन असणाऱ्या गोलंदाजाला ही खेळपट्टी अगदी साथ देत आहे. कारण की सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी स्लो खेळपट्टी, दुपारच्या सत्रामध्ये धावींचा वेग वाढताना आपण बघितला, परंतु जसजसं सत्र पुढे जात आहे आणि क्रिकेट 3 फॉर्मॅटमध्ये ओळखलं जात आहे. मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन, इव्हिनिंग सेशन या 3 सेशनमध्ये क्रिकेट वेगवेगळ्या पद्धतीने परिस्थितीनुसार खेळलं जात आहे. हे क्रिकेटचं भाष्य आहे. परंतु अजून सुद्धा विजयाकरिता 12 चेंडू आणि 38 धाव्यांचं लक्ष. गोलंदाजी ट्रॅकवर अशोक जाधव हा गोलंदाज आपण बघू शकतायत. थ्रू दी लाईन खेळला आहे. लॉंगअपच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे आणि दुसरी धाव होत असताना फलंदाजाला इथे बाद व्हावं लागेल. सौरभ भोईर सॅक्रिफाईस विकेट म्हणावी लागेल. धावचीच्या रूपाने आणखी एक धक्का.
थँक्यू. स्कोर कार्ड आतापर्यंत स्टॉप झाले 24 या अंकांवर. विकेटवर विकेट जात असताना जिम्मेदारी घेतली निलेश शेळका याने स्वतःच्या खांद्यावर. ही जिम्मेदारी पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. लिव्ह केला या चेंडूला. अगदी म्हणायचं झालं तर पंच वळतायत. पंचाच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा आलाय. एक अवंतर धाव ही स्कोर कार्डवर जीत होईल. एक अवंतर धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 25 रन्स ऑन कार्ड. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. अशोक जाधव याला पण बघताय गोलंदाजी मार्कवर. दोन्ही खेळाडू म्हणायचे झाले तर लेजंड आहेत आणि हा शब्द खूप खऱ्या अर्थाने दोन्ही खेळाडूंना सूट होईल. अशोक जाधव गणेशपुरी संघाकडनं, तदनंतर निलेश शेळका. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना बघायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न पळत सुटले होते परंतु पुन्हा एकदा धाडलंय आणि इथे आपण बघू शकता धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव, दडपण, प्रेशर पूर्णपणे रिलीज करणार आहेत. यानंतर आणखी एक सुंदर सामना बघायला मिळेल जिथे जय श्रीराम वालीव सारखा संघ, तगडा संघ बघायला मिळेल. तर एके ठिकाणी आई चामुंडाई देवी भावाळे हा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दिसतोय अशोक जाधव. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईनने आणि चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना बघायला मिळतोय. अक्रॉस लाईनने खेळताय परंतु चेंडूवरची नजर खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. एकंदरीत आतापर्यंत या षटकातील जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड. 25 धावा. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता जकडून ठेवलंय आतापर्यंत. कुठल्याही पद्धतीचे मोठे स्ट्रोक, खास करून सुशांत उबाळे जेव्हा बाद झाला तिथून मात्र धावींच्या बाबतीमध्ये दुष्काळ पडलाय. धावा येत नाहीयेत. मोठ्या प्रमाणात विकेटचं पतन एकामागोमाग एक झालं आणि तिथून बघू शकता संघर्ष केला जातोय. गोलंदाजी अटॅक खूप सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये होत असताना गणेशपुरी या संघाकडनं बघायला मिळतोय. एक धाव मात्र निघून गेले आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 26 या अंकांवर. एक धावेनेशी फरक पडणार नाहीये कारण की ज्या पद्धतीने आस्किंग रिक्वायर रन रेट आता मात्र 25 ते 26च्या घरामध्ये जात असताना आणि जिथून आपण बघू शकता या षटकातील अजून सुद्धा शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष असणार आहे. धावफलक एकेरीच्या साह्याने जाऊन पोहोचले 26 या अंकांवर. 26 रन्स ऑन कार्ड. 26 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अशोक जाधव. थोडंसं इंजरीने त्रस्त आहे परंतु ती इंजरी बघायला मिळाली नाहीये. काय जबरदस्त परफॉर्मन्स पहिल्या सामन्यामध्ये बघायला मिळाला जिथे मात्र हाफ सेंचुरी आजच्या दिवसातील पहिली, या स्पर्धेमधील दुसरी हाफ सेंचुरी अशोक जाधव याच्या माध्यमातून आणि गोलंदाजी सुद्धा करतोय. पुन्हा एकदा सुंदर टप्पा. अचूक लाईन अँड लेन. कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाहीये फलंदाजाकडे. आणखी एक चेंडू झालाय बीट आणि चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. निर्धाव. अगदी 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 26 या अंकांवर. अर्थातच विजयाकरिता लक्ष असेल. येणारे चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 35 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळते. 6 balls and 35 required to win. चला थोडीशी काय करायची प्लीज. वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करायचं आहे कारण की यानंतर अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. त्याकरिता थोडीशी घाई करा. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर नितीन या गोलंदाजाला आणलं गेलं आहे. एकंदरीत आतापर्यंत 26 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. इथून अजून सुद्धा विजयाकरिता 6 चेंडू आणि 6 उतुंग फटक्यांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 35 धावा. परंतु इथे आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालाय. मोठे फटके एकही षटकार या इनिंग मध्ये बघायला मिळाला नाहीये. आतापर्यंतची हायलाइट आहे फक्त आणि फक्त 3 लगातार 3 चौकार बघितले आपण. ते आले होते सुशांत उबाळे याच्या बॅटमधनं आणि तिथून फलंदाजी थोडीशी विखुरली गेली आणि आतापर्यंत या गोलंदाजीवर कुठल्याही पद्धतीचं प्रत्युत्तर नाहीये समोरच्या संघाकडे. चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. थोडासा वेळ वाचवला तर नक्कीच त्या ठिकाणी सहकार्य होईल आयोजकांना. म्हणून जेवढं क्विकली आपण हे षटक हाताळाल तेवढं टाइम मात्र हे
वाचणार आहे. खास करून गणेशपुरी संघाला हे सूचित असेल. ऑन साइडला खेळवलं गेलंय. एक धाव मात्र कंप्लीट झालंय. एकेरीच्या साह्याने जास्त काही फरक पडणार नाहीये. फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक राहिल्या. आयगाव देवी शिरवली या संघाकरिता इथून येणारे चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये 34 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. 4 balls remaining, 34 required to win. जसा सामना व्हायला पाहिजे होता तसा सामना बघायला मिळाला नाही. एके ठिकाणी प्रत्युत्तर तर दिलं होतं, परंतु जसा सुशांत बाद झाला तिथून मात्र डॉट बॉल जास्तीत जास्त हाताळले गेले. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फायनलिकच्या रिझन मध्ये फील्ड झाला. अशोक जाधव फील्ड करतोय. तत्पूर्वी डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ आहे आणि इथून मात्र विजय आणि पराभव यामधील अंतर फक्त आणि फक्त कमी करताना दोन्ही फलंदाज बघायला मिळतील. सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या, परंतु काय अटॅकिंग फलंदाजी बघायला मिळाली मयुरेशाच्या माध्यमातून. तदनंतर जितेश भोपियाची ती फलंदाजी आणि तदनंतर फिनिशिंग टच खूप सुंदर पद्धतीने दिला आणि तिथून 60 सॅटिस्फाईड टोटल पर्यंत पोहोचला. चला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ एवढं शेष आहे मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिपेश याला आपण बघताय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून औपचारिकता कंप्लीट केली जाईल शिरवली या संघाकडनं. फुलटा चेंडू आहे. ऑन साइडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक आहे जितेश भोपी फील्ड करेल. धाव घेण्याकरिता प्रयत्न सुद्धा नाही आहे. शेवटचा अंतिम चेंडू हा मात्र इथून येणं शेष असेल. यानंतर भावळे संघ चलासाला रेडी राहायचा आहे आणि तदनंतर जय श्रीराम वालिव संघ आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. त्वरित लगेच हा सामना संपल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचा आहे. शेवटचा अंतिम चेंडू आणि बीट झालाय आणि हा सामना सुद्धा मात्र आपण बघू शकतात खिशामध्ये अगदी सहज सोप्या रीतीने 1 साइडेड मुकाबला बघायला मिळाला. कारण की असं वाटलं नाही की या धावेपर्यंत वाटचाल चांगल्या पद्धतीने बघायला मिळाली, परंतु नक्कीच थोडेसे प्रयत्न कमी पडलेत आईगाव देवी शिरवली या संघाचे. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. निलेश शेळका, नितीन सोमन अँड ऑल कंपनी आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 2 संघादरम्यान लढत